कार्य सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दामोमहिमं समागतकृष्णं परमानन्दकन्दं पराक्रमलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गं राम कृष्ण
Hare
Bye.
संता ठाई लाभ पाही उत्तम मनिविता त्यांचे दास पुढे आसुरीना प्राप्त प्रसंगी प्राप्त काल प्राप्त घटिका आज आपल्या या गावदेवी मंदिरात नेहमीप्रमाणे चालत आलेली एकादशी वर्षाची 24 एकादशा मध्ये त्यातले माझ्या वाटेले आलेली फार चांगली एकादशी आहे. तुम्ही जयवा एकादशी टाकलंय विजय एकादशी. आज फाल्गुन कृष्ण पक्ष या 24 तारखेला येणारी सर्वात श्रेष्ठ विजय एकादशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या धर्मराजाला ही कथा सांगितल्यानंतर एकादशी केल्यानंतर जे विजय होतो. महालक्ष्मीने महाविष्णू लक्ष्मीने जे एकादशी केली तेव्हा रामाचा विजय झाला. म्हणून ही आजची साक्ष सांगित आहे की आजची एकादशी माझ्या वाटेला आलेली आहे. त्या पीठात चेतन महाराजांनी सांगितलं होतं की तेवढी काही आपल्याला कार्यक्रम नाही का. ते सांगतात की बाबा प्रत्येक सांगतात की माझ्याकडे एवढं भांडवल नाहीये. भांडवल की तुम्हाला पाहिजे तसं देणं, पाहिजे तेवढं तुम्हाला वाटणं, जेवढं असेल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सांगायचं असते की बाबा ज्यावेळी आपल्याला जी गोष्ट माहीत पडतो किंवा आपल्याकडे असतं तेव्हा देता येतो, नाहीतर देता येत नाहीये. आता माझ्याकडे नाही. आता प्रत्येक एक काही ठिकाणी असं मी ऐकलेलं आहे की कीर्तन करता वेळी काही अभंग तुमच्या पाठ असायला पाहिजेत, ओव्या पाठ असायला पाहिजे, भागवताच्या ओव्या पाठ असायला पाहिजेत, गाथेमध्ये अभंग पाठ असायला पाहिजे. पण आपल्या या आनंद संप्रदायामध्ये श्रीपाद बाबाने तुम्हाला अनुभव घालून दिलेले. त्या अनुभवाच्या द्वारे तुम्हाला प्रवचन कीर्तन करता येतो. पाठांतराचा विशेष नाही सांगितलं, बहु केले पाठांतर. या युक्तीप्रमाणे काही ठिकाणी असं ऐकण्यात आलं होतं, आपल्याला त्याने म्हटलं पण ऐकलेलं आहे की हे पाठ पाहिजे, हे पाठांतर पाहिजे, श्लोक पाठांतर पाहिजे, नाही का. रोज श्रीखंडपुरी खात असेल एकदा तरी तिखट खावा लागतो ना. ठेसा, मिरचीचा ठेसा एकदा तरी खावा लागतो, तर मग बरोबर पोटाला आराम भेटतो. नाही तर रोज ठेसा खाला तर मग पोटाची वाट लागतो. त्या युक्तीप्रमाणे भजपा मंडळ आणि सेवा चेतन महाराज सांगितलं होतं की बाबा नको महाराज म्हणतो सरपंच कीर्तन झालं नाही, पण इथं आपल्या नित्यनियमाप्रमाणे कार्यक्रम असतात, नाही का. जेव्हा आपल्याला येता येतो तिथे यावा लागतो एकादशीला. पण आमचं कसं आहे माहिती आहे का, सैरावैरा तुम्ही बोलवलं तिथे आम्ही जाणार. आता उरलो फक्त याच्यासाठी, म्हणून जास्त काही इथे येता येत नाही एकादशीला. हीच खंत वाटत होती म्हणून महाराजांनी सांगितले. तरी पण महाराजांनी आपल्याकडे ही सेवा दिली. आता सेवेचं नंतर महत्व सांगणार आहे. असं सगळे आपल्या याच्यात मला वाटतं एक पण कीर्तन करणार आहे. काय सांगणार तुमच्या पुढे इकडे ताई मंडळी ते पण कीर्तनकार आहे. म्हणजे प्रत्येकाचा एक एक शब्द घेतला तरी 2 ते 4 तास होतील कीर्तनाला. कीर्तनाचा विषय सेवेसाठी हा जो अभंग आहे, तुम्हाला साधू संतांचा जेव्हा लाभ झाला, तुकाराम महाराज सांगतात की बाबा जेव्हा आपल्याला लाभ होतो ना तेव्हा आपण काय करावं लागतं, दास्यत्व करावं लागतं. दास्यत्व असू दे. त्या अगोदर आपण ज्या आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगा करू प्रथमा नमन.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पण झालो चराचरी नमोजी आद्या वेद प्रदीपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्कमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवधारी दूरी ज्यांची केल्या स्मरण होय सकल विद्याचे अनेकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार मुनी आता माझ्या भावा अंतपार नाही देवा अरे भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुझ माझे मन येथे राखावे बांधून अरे भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका मने वाटे फुटू देऊ नको फाटे आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो धन्य आज दीन आलिंगन द्यावे कदा न सोरावे चरण त्यांचे हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश नवे आपल्याला काय लाभ झालेला आहे हे लाभाचे विषय आपल्याला या अभंगातून सांगतायत हे तो
एक संता ठाई लाभ पायी उत्तम. चांगला लाभ आहे. उत्तम म्हणजे सर्वात चांगला लाभ. पायी कोणाच्या संतांच्या पायावर नतमस्तक झालं की आपल्याला लाभ निर्माण होतो. पण असा जो आहे उत्तम कधी खंड होणार नाही. असं उत्तम सर्वात श्रेष्ठ असणारा. पुढे काय सांगतात? मनविता त्यांचा दास. किती भाषा चांगली वापरलेली आहे तुकाराम महाराजांनी. मनविता त्यांचा दास पुढे आस पुढे ना. पुढे सांगितले नाही का महाराज? महाराजांनी माझे अगोदर लिहिलेलं आहे श्रीपाद दास. पुढे पुढे आस पुढे नाही म्हणून दास नाही. पुढे नाही. पुढे पुढे लावलं म्हणजे समजा आपण देवाच्या वरच साधू संतांच्या अगोदरच. पुढे आस पुढे ना. परत त्याची अपेक्षाच नाहीये. एवढं आपल्या दासत्व साधू संतांनी आपल्या पुढे मध्ये मांडलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये उतरलेलं आहे. पुढे काय सांगतात? कृपा दान केली संती. किती मोठी. साधू संतांनी काय केलं आपल्याला? कृपा दान केली संती. कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. एवढी कृपा आपल्यावर केली साधू संतांनी की कल्पांत तुमचा कल्प गेलं तरी तुमची जी ज्याच्यावर तुम्हाला कृपा दिलेली आहे ती तुम्हाला लाभ झालेला आहे. त्याची कधी कृपा केली संत कल्पांतही सरेना. जाणारच नाही. जातो का भाऊ? ज्यावेळी साधू संतांना तुम्ही शरण केल्यानंतर पहिला काय लागला? हळबोप. कुठपर्यंत येतो? चंद्र सूर्य तिथपर्यंत आहे ना. मग अजून काय पाहता? कृपादान केली संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा. सेवा सांगले सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. सेवा काय आपल्याला सांगितलेली आहे नाही का? सेवा ही सेवा सांगितली. तुका म्हणे संत सेवा भगवंताचे नामस्मरण केले ही सेवा सांगितली नाही बाबा. ही तुम्हाला सांगितलं ढोंगी आहे. आम्ही सांगतो नारायण दादांनी माझ्याकडे सेवा अर्पण केली म्हणून सेवेसाठी राहिलो. जी सेवा आपण करतो ना बाबा त्या सेवेचा मत ते सांगतात की बाबा त्याला पुढे एक शब्द जर आपण वापरले त्याला निस्वार्थ सेवा म्हणतात. सेवा जर करायची निस्वार्थ सेवा करा. नाही तर मग आमची सेवा नाही. आमच्या खिशामध्ये मावा मेवा 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 नाही का? मेवा कुठे जरी गेलो अमुक महाराजांनी महाराजांनी सांगितलं की पाकिटाचा मेवा आपल्या खिशामध्ये असावा. पानाचा नाही. पानाचा मेवा नाही. पानाचा मेवा नाही. आपल्याला सेवा कोणती करायची? निस्वार्थ सेवा करायची. श्रीपाद बाबा रामदास बाबाने कोणती सेवा केली मला सांगा? श्रीपाद बाबाने रामदास बाबाने तुमच्याकडे किती हजाराचा पॉकेट घेतला? सुरुवातीला सर्वात अगोदर आपल्या परिसरामध्ये आपल्या घरी श्रीपाद बाबांचं कीर्तन झालं होतं. ती पोच पावती आहे का? ती ही पोच पावती आहे. त्यावेळेला फक्त महाराजांनी धोतर आणून दिलं होतं. ते धोतर बाबांना आणि आपली तेव्हा ऐपतीच्या प्रमाणे पाकिटमध्ये 200 रुपये घातले होते. घरी परिस्थिती सांगतो बाबाने काय काय केलं ते बाबांनी सेवा कशा प्रकारे केली. 200 रुपये
पाकिट घातलं बाबांना, बाबांच्या हातामध्ये देता, बाबा घेत नाही, बाबा घेत नाही. अरे भाऊ नको ना, अरे भाऊ नको ना. म्हणा कोण? आई मारेल, चापटी मारल्या बाबाने. बाबांनी स्वतःच्या तोंडावर चापटी मारली, आई मारेल म्हणा, पाय दिले. मी म्हटले बाबा गाडी बरा आहे. अरे भगवंताने एवढे मोठे 2 पाय दिले, दोन आपटले बाबाने. याला म्हणतात सेवा. विठ्ठल विठ्ठल. अशी सेवा व्हायला पाहिजे. नाही तर आम्ही घरी गेलो, मी घरनं कुठं कीर्तन करून आलो ना, तर मग आमची मंडळी काय करते, बॅग खोलतो, पाकिट आहे का, पाकिट आहे का. आता माझी सेवा निस्वार्थ आहे, पाकिट आहे का म्हणजे विशेष सांगतात ना, तसं नाही तू पण सांग. मग ते कपडे करील, हे करील, ते करील. कुणीतरी बापूला कुणीतरी त्या धोतरामध्ये उपरण्यामध्ये काहीतरी टाकलेलं असतं आहे ना. आपण जर घेतलं नाही तर. आता आड्याला म्हणून मी कीर्तन केलं. मी थोडी सत्य घटना सांगतो. तिथे गेलो होतो तेव्हा आपल्याकडे कोण होतं, कोणीच नव्हतं माझ्या बरोबर. बाबा त्याही माझा जो कीर्तन मी केला 25,000 रुपये पडले पॉकेटमध्ये. 25,000 पडले. आणि मग मी त्यांना देताना मी भावा महाराज पाकिट वजन लागतो. नाही नाही तेवढे नाही हो, थोडीशी नाही. खोला तिथे खोलले. तिथे खोलून पाहतो तर 25,000 रुपये त्याच्यातून निघाले. पण मी सांगितले माझे 5,000 रुपये फक्त डिझेलला झालेले आहेत आणि अजून 1,000 रुपये मला पंढरपूरला जाण्यासाठी खर्च येणार आहे. 6,000 रुपये मी घेतले. ते सगळे पैसे त्यांना वापस दिले. त्याही माझा मोठा सत्कार केला. त्यावेळी माझा मोठा सत्कार केला. पुढच्या वर्षी महाराज तुम्हीच या. पुढच्या वर्षी माझं कीर्तन तिथं लावलं तेव्हा अजून 1,000 रुपये कमी केले. 5,000 रुपये घेतला, फक्त डिझेल खर्च घेतला. आपल्या बरोबर हरण महाराज होते, ते पाटील महाराज होते बरोबर. त्यांना माहिती ही गोष्ट. त्यांना विचारा जर खोटं बोलत इंग्रज गादी आहे. आणि मग तेव्हापासून आणि त्याच्यात काय केलं, अगोदरच झालं तर झालं. त्या वैष्णवने माझ्या मुलाने सुद्धा तिकडे जाऊन 21,000 रुपयाची पावती पाडली मला न सांगता. आणि मग त्या अजून सत्कार केला की म्हणतात आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नव्हे आमच्याकडे एवढे वर्ष झाली कीर्तनकार आलं. कीर्तनकार आल्यानंतर कोणत्याच कीर्तनकाराने पावती मारली नाही. म्हणजे माझ्या जीवनामध्ये ही सेवेबद्दल मी तुम्हाला सांगतो, दुसरं काही नाहीये. का म्हणे संत सेवा, संतांची सेवा कशा प्रकारे आपण केली पाहिजे. साधकाची दशा उदास प्रत्येक गोष्टीला. काय कमी केले आपले श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, तुम्हाला मला सांगा. कशाकरिता आपण परमार्थ करतो, कशासाठी आपण एवढे टाल घेऊन उभे राहतो. एवढ्या महिला मंडळ जेवण होण्याचं बारकर पोरं समजायचं आणि कशाकरिता येतात हे, काय कारण आहे इथे येण्याचा. मूर्ती हे जन न देखवे डोळा, येत कळवळा म्हणून या करिता आपल्याला साधू संतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनातून आपल्या या जीवाचा नवे इतर जीवाचा उद्धार कसा होईल याकरिता सर्व सभा मंडप मध्ये आपण जमतो. याकरिता आपण इथे जमतो. आपल्यासाठी आपण साधू संतांनी तुम्हाला
अगोदरच मरण माझे मरून गेले मज केले अमर नाव पुसला ठाव पुसला पुढसला देव खाव काय ठेवलं तरी सुद्धा आमची अपेक्षा झालं पाहिजे ही अपेक्षा आहे की कीर्तनकार झालं पाहिजे ही अपेक्षा आहे कीर्तन मला काय सांगायचंय ही अपेक्षा आहे मग तुम्हाला साधू संताने जिथून आला तिथपर्यंत पोहोचवलंय परत माघारी येत नाही मनावर येणे सोश मन सोस सोस माहित आहे का आपल्याला सोस सोस नाही का बाबू सोस आता ही लहान आहे ना हा तीन दंडामस्ती केली ना हा इकडे दंडामस्ती मस्ती करतो आणि छान त्याला देतो मग ती आई काय करतो माहिती का बरोबर ना आणि मग ती 2 सेकंद 4 सेकंद बरोबर आहे ना मला चुकीचं आहे का फोडणी बरोबर चालू आहे ना आपली फोडणी बरोबर चालू आहे ना मग याला सोस म्हणतात पण तो सोस आपल्याला साधू संतांनी दिला साधू संतांनी मानखादर कुठे मारली ना फिरविला घट फोडला तो शब्द अवंगमय तो मी ऐसा हे नरा आत बघ जरा जीवा कला नवेली माया तू बुद्धिदर्पण ब्रह्मरतीची छाया अगदी एक अंबरी सुरभावती त्या मागे बुद्धी गुणाच्या कल्पी तो सोस व्हायला पाहिजे तो सोस साधू संतांनी दिल्यानंतर आपल्यावर आपल्यावर फिरविला घट कोविला चरणी भावाक्य ध्वनी बोंब झाली ती बोंब व्हायला पाहिजे येणे सूक्ष्म झाले हाव भारी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही कोणत्या वस्तूला किंवा कोणत्या ठिकाणी माघारी यायचं नाही तुमचा जो श्वास आहे ना श्वास त्याला म्हणतात श्वास आणि त्या श्वासाद्वारे तुम्ही जिथून आला तिथपर्यंत श्वास पोचलं ना भाऊ पोचलं ना परत माघारी येत नाही परत माघारी म्हणजे जन्माला येणं आणि मरणं दुसरं काय आणि ज्या वेळी आपल्या अंतरामध्ये आपल्या हृदयामध्ये साधू संतांनी नामाचा वर्षव केला नामाच्या साह्याने हृदयावरला भगवंत परमात्म्याला जागृत केल्यानंतर कुठपर्यंत आपण गेलो कुठपर्यंत परा पचंता मध्यमा वैखरी या 4 वाणी सांगितल्या 4 या 4 वाणीतून भजन करायला सांगितलं बरोबर ना 4 वाणीतून भजन आपण करतो आता
परा, पश्चंता, मध्यम आणि वैखरी. या वैखरीतून 4 वाणीतून भजन आपल्याला कळून दिलं. आपण तिथेच मुडलो बाबा, तिथेच. कुठे? देवीच्या देठामध्ये, देवीच्या ठिकाणी असणारा भगवान परमात्मा, त्याच्या ठिकाणी आपण तल्लीन झालो, लिंदा झालो. पण त्याच्या पलीकडे असणारी एक वस्तू आहे. अरे हुनी पलते घर ते काही साधू संतांचे अनिर्वाच्य वाणी सांगतात. आणि परे परेहून परते. आता तुम्ही मला सांगा, परेहून परते करा, परेच्या पलीकडे असणारी जी वाणी अनिर्वाच्य, कितपर्यंत आपला भजन झाला का? सांगणाऱ्याने सांगितलं, करणाऱ्याने केला. ते समज तिथे राहू निरंतर. कुठे कुठे निरंतर राहायचंय? इथे. परेच्या पलीकडे असणारी जी अनिर्वाच्य, त्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे. परा, पश्चंता, मध्यमा आणि जी 5वी वाणी आहे. भोगुनिया गेला चौथ्या नारी, 5वीची इच्छा करी, तिच्या 5वी भोगू गेला तो तिथेच नारी. म्हटल्यानंतर 4 पाय. परा, पश्चंता, मध्यमा, वैखरी या 4 वाण्या आपण भोगतोय. आता 5वीची इच्छा करा. 5वीची इच्छा कशी भोगता येईल? अनिर्वाच्य वाणीमध्ये कसं जाता येईल? लक्षात घ्या, लक्षात घ्या. देणाऱ्याने बी लक्षात आणून द्या, घेणाऱ्याने पण एक क्षण फुकट घालू नका. एक क्षण जर फुकट गेला ना, आयुष्याची वाट लागेल, आयुष्याची. क्षणोक्षणी हाची करावा विचार. सिंधू. क्षणोक्षण क्षण जो आहे तरी अवधान ऐकले पाहिजे. हा क्षण पाहिजे आपल्याला, हा क्षण पाहिजे तरी अवधान ऐकले पाहिजे. मग सर्व सुखाची पात्र होईजे. तिथे गेल्यानंतर, कुठे? परेच्या ठिकाणी गेल्यानंतर ती वस्तू आपल्याला जाणली, ती वस्तूपर्यंत आपण गेलो तर मग आपला तेथे राहू निरंतर. आता जाण्याची क्रिया पण आहे बाबा. नामस्मरण घेतला आपण, तेव्हा क्रिया करून दाखवली ना आपल्याला. सगळं 2 मिनिटं प्रमाण घेऊ नका. मेन मुद्द्याचं सांगायचंय. आपल्याला क्रिया करून दाखवली. नाम घेताना श्वासोश्वास, श्वासोश्वासामध्ये नाम घेता 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 आपल्या ह्या देहाची शुद्धता निर्माण झाली. शुद्धता निर्माण झाल्या नवे अष्टसात्विक भाव निर्माण झालं. अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यानंतर हा शुद्ध झाल्यानंतर याच्यामध्ये काहीतरी ठेवण्यासाठी आपल्याला साधू संत तपसतात नाही का? तपसतात. नारळ पाणी आहे का? नारळामध्ये पाणी नाही. पाणी मध्ये कृष्ण. एक माकड होता, बाबांचा दृष्टांत. माकड होता, माकड. आणि एक ग्रस्त होता. माकाला एवढी भूक लागली, ताण लागली.
एवढी ताण लागली, व्याकुळ झाला. आता करणार काय, कुठे पाणी भेटे नाही, कुठे खायला भेटे नाही. आता रस्त्यामध्ये चालताच एक नारळाचं झाड होतं, तिथून नारळ तो पडलेला होता. नंतर त्या माकडाने काय केलं, तो नारळ उचलला. त्याला माहित आहे त्या नारळामध्ये काहीतरी आहे, पण असं त्याने हलून पाहिलं तर खटखट वाजतो. पाणी वाजायला लागला. पाणी वाजायला लागल्यानंतर त्याला वाटलं आता आपण खायला आतमध्ये काय, आता काढल्या सगळ्या शेऱ्या काढून त्याच्यामध्ये गोटा केला. त्यांनी गोटा नारळ तो गोटा केला. हलवतो पण हाय, भूक लागले, ताण लागले पण हाय, करावं काय. शेवटी व्याकुळ झाला आणि शेवटी न इलाज मध्ये तो असा फेकून दिला. तर त्याला युक्तीने कळाली ना बाबा, ती युक्तीमध्ये सगळी युक्तीने कळाली. तिकडून आलं ना आपला शरद महाराज अशी प्रकाश असलेले आल्यानंतर त्या माकड त्याला सुद्धा ताण लागली, भूक लागली. कोणाला, माकडाला नाही, ग्रस्त आहोत त्याला सुद्धा ताण भूक लागलेली होती जंगलामध्ये. आणि त्या माकडाने नारळ फेकला होता, त्याने खेचून सगळं रक्तबंबाळ झालं तो नारळावर. पण माहित होतं ना याच्यामध्ये काहीतरी आहे. मग त्यांनी काय युक्ती केली, तो नारळ घेतला, फोडला, पाणी पिऊन घेतला, तृप्त झाले, खोबरा खायला सुरुवात केला. माकड असा पाहतो, सांगायचं काय रे, जी गोष्ट तिथपर्यंत पोहोचायची आहे ना, तसंच आपलं टकमक सगळं झालेलं आहे. आता तुम्हाला मी सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, ती पोहोचण्याचं साधन आपल्याकडे पाहिजे. साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. आपण म्हणतो शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि प्रॅक्टिकल करा तुम्ही, लगेच तुम्हाला त्याची प्रचिती येईल लगेच. त्याच्यासाठी 3 वस्तूंची गरज आहे. 3 परेच्या पलीकडे जाण्यासाठी 3 वस्तूंची गरज आहे. आणि त्या ठिकाणी जाताना सूक्ष्म असा एक होल आहे. सूक्ष्म म्हणजे केस जाईल एवढंच होल आहे. कुठे जायला, परेजवळ जायला. परेचे ठिकाण आहे ना भगवंताचे, निरंतर राहायचंय ना आपल्याला. आणि तो कसं जायचं, तिथं जायला पाहिजे. साधू संत गेलं म्हणून लिहिलं ना, त्यांच्या शब्दावर आपला विश्वास आहे की नाही मला सांगा, आहे ना. साधू संतांनी सांगितलं, लिहून ठेवलं, याचा अर्थ तो अनुभव यायला पाहिजे. तुका चाकून या सांगे मज अनुभव आले अंगे. चाकून सांगितलं ना की बाबा भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये आहे, देव अशा प्रकारे आहे, देवाने आपल्यासाठी सर्व काही ठेवलेले, ते सगळ्याला आपला अनुभव आहे. पण ज्या गोष्टीची अनुभव घ्यायचा आहे, जी गोष्ट अटक करून घ्यायची आहे, परेच्या पलीकडे असलेली वस्तू, तिथे जायचं. कसं आपल्याला कीर्तन पूर्ण नाही झाला तरी चालेल, पण ही गोष्ट बाबांना कळून घ्या. नसेल समजत कोणाला तर सांगा. आता तिथे जायचं आपल्याला. कुठे, दिव्याला जायचं. दिव्याला जायचं आहे. दिव्याला येताना कशा प्रकारे जायचं. आता आपल्याला साधू संतांनी काय दिला, पटापट नाम दिला. जेव्हा उपदेश केला तेव्हा नाम दिला. दुसरा विषय काय दिला, प्रबोध दिला. कधी, जेव्हा तुम्ही त्या स्थितीला आले, भात शिजला, एक शीत पकडलं बरोबर झाला, खायची तयारी, तुम्हाला प्रबोध झाला. आता प्रबोध झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी प्रबोध देतात तेव्हा प्रबोधाचा विषय काय सांगितला, सांगितलं का, कोणाकोणाला प्रबोध झाले, काय सांगितलं प्रबोधाचा विषय. कंठ नाले, मुख नाले, जीवासनामध्ये राम सांगितलं ना. आता बघा, तुम्हाला श्वासोश्वास सांगितला, तुम्हाला प्रबोधाचं नाम सांगितलं. आता काय दुसरं काय सांगितलं होतं प्रबोधामध्ये, तिसरं काय सांगितलं होतं, लक्ष लावून या डोळा, लक्ष लावा सांगितलं ना. कुठे लक्ष लावायला सांगितलं, लक्ष जोपर्यंत तुमचा तिथपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत प्रबोधाचा विषय कळणार नाही. या 3 वस्तू आपल्या जवळ आहेत. या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये प्रेरित केलेला आहे. त्या प्रेरित केलेल्या वस्तू तुमच्या हृदयामध्ये
सूक्ष्म ओलातून आपल्याला ते घालवायचे आहे. कसं घालवता येतील बाबा? त्या जातायत तिथपर्यंत आपला पोचता येतो, नेता येतात, पण त्यासाठी आपल्याला एक लक्ष, आपला सांगितलेला भगवंत प्रभुताचा नाम आणि श्वासोश्वास, याच्यातून एकदमच असं घ्यायचं तीन गोष्टी लक्षात ठेवा. बरोबर प्रॅक्टिस करा. इथे सुद्धा जर केले ना, लगेच सांगतो मी तुम्हाला किती वस्तुस्थिती लगेच तुमची तयार होईल. आणि मग त्या एकदम तुम्ही घेतल्या पिंडीच्या पलीकडे असणाऱ्या 4 अंगठीच्या पलीकडे असणारा त्याला म्हणतात मूत्रपिंड. त्या ठिकाणी भगवंताच्या परेच्या पलीकडे असणारी भगवंताची वस्ती, वस्ती, त्या वस्तीवर राम श्वास आणि आपला लक्ष असं घेतल्यानंतर तुम्ही असा झटका मारा. झटका मारल्याने इथे घालून ठेवा. चिंतन करता येईल, चिंतन करता येईल. असं ठेवा ना. असं ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला असं वाटतं हवेमध्ये आपण तरंगतो. प्रॅक्टिकल करा. तुम्हाला सांगून देतो, करून घेईल. श्रीपाद बाबांच्या कृपा प्रसादाने तुम्हाला तुमच्याकडे करून घेईल. पण ती वस्तू आपल्याला दाखवली पाहिजे, ती वस्तू आपल्याला कळून दिली पाहिजे, त्या वस्तीपर्यंत पोहोचवला पाहिजे. तरच मग ते म्हणून काही सांगले परिवहने परते घरून तेथे राहू निरंतर. तेथे आपल्याला राहायचंय. या जगाच्या बाजारामध्ये ओतपोत भरला भगवान परमात्मा आहे. नवे नवे तुमच्या हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये असलेला भगवान परमात्मा तुमच्या परेच्या पलीकडे असणारी जी वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये जर आपण पोहोचलो ना, तर मग तुमचा काम मिटला. मग तुमचा काम मिटला. मग तीच वस्तू जाणून करण्यासाठी एकच आई संताला शरण जायला पाहिजे. त्या म्हणजे अभंगाच्या पहिल्या संता कोणाकडे येते? त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. आपण त्यांच्या ठिकाणी नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि ही गोष्ट करून घ्यायची. जीवनाचं सार्थक करायचं आहे ना, मग ही गोष्ट करून घ्यायची. संताशिवाय तुम्हाला ही वस्तू कळणार नाही. साधू संताने देवाने संतांकडे जी वस्तू दिली, तुका म्हणे दिल्या त्या संत हाती दिल्या. अरे त्यांना माहिती रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव या नामाचे निकल प्रबंध. त्यांना माहिती रामकृष्ण उघडा मंत्र सांगतात. बघा ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण उघडा मंत्र. उघडा आपण उघडा कशा शब्द म्हणतो? दरवाजा नाही का? पेठारा उघडा, पटना उघडा. उघडा राम कृष्ण
उघडा. रामकृष्णाचा जो दरवाजा आहे ना तो दरवाजा उघडा. आतमध्ये काय आतमध्ये ज्ञानदेवजीने रामे विनवे बाबाजी आपले सांगितलेले मंत्र दिला रामकृष्ण हरी. तरी आमच्या टपोऱ्यात येत नाही, तरी आम्हाला कळत नाही. तरी किती वर्ष गेले माहिती का? खोबऱ्याची वाटी झाली गाळ. गाळ कसे झाले? परमार्थ करता करता खोबऱ्याचे वाटी झाले गाळ. नाकी तोंडे गले लाळ. खाली लोंग टिंब टिंब हरपरा वाजे टिंब टिंब. हे जरी नाही कळलं
आणि मग गुडगुड गुडगुड मन हलवतो, गुडगुड 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 हलवतो. काय हलवतो? जगन महाराज ए बाबा असतील, ए बाबा असतील, बाबा असतील. त्या कीर्तनात उभे होते, लय वयस्कर होते आणि मग तुम्हाला सांगितलं पप्पाच लावा, पप्पाच लावा. आता त्या तो पप्पाच लावताना तुम्ही त्यांच्याकडे पाहत होते. मग त्यांनी 4च्या वर पप्पाच गेली, पप्पाच काही लागत, पप्पाच लागलच कुठं डगमग. त्या बाबाने विचारलं महाराज पप्पा 5 वर गेली, 4 वर गेली, पप्पाच काही लागत नाही. तो म्हणतो त्या मामाची मानत तशी असते. हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. एवढी अवस्था डोळ्याचं खासणं झालं, गालाच्या वाट्या झाल्या, नाकातून तोंडातून लाल गळाले लागली. पुढचा सांगत नाही खालचा. तुकाराम महाराज बघा, तुम्ही कुठेतरी पहा. तुकाराम महाराज अभंग एवढी कठोर शब्द वापरलेले, फडफडा वाजे टिंबिंब. ही अवस्था आहे ना म्हातारपणाची, तरी सुद्धा कळत नाही, म्हणून नाथ महाराजांनी सांगावं लागलं पिंगल्यामध्ये, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. मग एवढी अवस्था आपली जीवनामध्ये आले तरी सुद्धा कळत नाही. कधी कळणार? कधी साधू संतांना शरण जाणार? कधी देवाचं दर्शन होणार? कधी खासणं झाल्यावर पापास फुट झाली तरी पण लावतो पण त्याला कुठे माहिती डगमगतो तो. अशी अवस्था आपली, अशी अवस्था झाली तरी कळत नाही, साधू संतांना शरण जात नाही. जरी साधू संतांना शरण गेलं नाही का दगड आला पोटासी. दगड असता तर फेकला असता ना. त्याला दगड म्हटलं साधू संतांनी. दगड का म्हटलं? तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड, जड सांगितलं जड तरी सुद्धा आम्ही ह्या जड रबराला फॅशन करतो. फॅशन नाही का? किती पोरी आहेत तुम्ही तरी सुद्धा लावता ना डबा येतो डबा. आणि मग कोणी काय करतो माहिती? अशी इथपर्यंत ती काजल सारखी लावतात. कोणी या काय करतात रंगीबेरंगी मोरबोर पिशे मादरीच्या सारखे. मादरीला कशी असते मुशी तशा प्रकारची पोटी करून येतो. एवढं आपण फॅशन करतो. या फॅशन एवढा आहे. हा कसा सांगितलंय? हसका सांगितलंय ना. हा देवाची वंत
नाशवंतासाठी देवास रे आटी पाळतो नाशवंत आहे. सोने चांदी यामा मृत्यू समान नाशवंत सांगतो तुम्हाला. एक नाशवंताची दृष्टांत सांगतो. आपल्याला अजून 15 मिनिटं आहे. बरोबर तुम्हाला एक दिवेगावामधलाच आपण घेऊ. आणि मग ग्रस्त राहत होता. एक त्याला पत्नी आणि फार गरीब होते. काबाड कष्ट करायचे आणि पोट भरायचं. आता थोड्या दिवसात त्या ताईंच्या भावाचा लग्न जमला. आता आपली अवस्था गरीब. आपण साडी पण घेऊ शकत नाही आणि कपडे बी घेऊ शकत नाही. पण हट्ट काय असतो आपल्या स्त्रियांचा. बापरे बापरे. हा स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हे पुरवावंच लागतात आपल्याला. आता तुम्ही केला असेल म्हणून बसलं. हा कोल्यातली नाही घेतली ना लग्नाला येणार नाही. हे नाही गेलं ते नाही गेलं. आता त्याने सांगितलं बाबा हो आता एक काम करा. आपल्या भावाचं लग्न आले. साडी लागेल, गळ्यामध्ये आपली काय नाही आपल्या तिने घ्यावं लागतील. काहीतरी करावं लागेल. मिरवायला पाहिजे ना भावाच्या लग्नामध्ये. हा मिरवायला लागेल. आणि मिरवून ठीक आहे. त्यांनी विचारलं आपल्याकडे आपल्याला आपण 500-400 रुपये भेटतात. त्याच्यात काय दागिने घेणार दागिने घेणार. साडी वगैरे आपण कसं घेऊ साधी वगैरे. नाही 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 तुम्ही एक काम करा. तुमचा ठेकेदार आहे ना त्याला विनंती करा की माझ्या भावाचं लग्न आलेलं आहे. आगाऊ पैसे द्या. आगाऊ म्हणजे आगाऊ पैसे घे. मग तुमचे काम करताना पुरेल. अहो कशाला उगेल आपल्याकडे कर्ज घ्यायचं. आणि मग ठीक आहे तो गेला आणि सांगितल्यानंतर तो पण चांगला दिलदार होता. चांगल्या माणूस होता ठेकेदार. आणि सांगितलं माझ्या भावा माझ्या मेहण्याचं लग्न आले ना आपल्याला काहीतरी साडी वगैरे चोळी घ्यायची असं. मग किती पाहिजे तो म्हणतो 5,000 रुपये पाहिजेत उसने म्हणजे आगाऊ म्हणजे अंगावर. तर चांगला असल्या कारण देतात आपल्याला. लगेच दिले आणि मग फिरायचे. आता हा मग काम करायचं ठीक आहे. आणि मग त्याने काय केलं ते 5,000 रुपये घेतले. आणि 1,200 रुपये म्हणजे 1100-1200 रुपये 17 आणि हे घेतला आपला सलवार कुर्ता. हिला घेतली पैठणी साडी 1200 रुपयाची. आता संपले 2,500 रुपये संपले. आता राहिले आपल्याकडे 2,500. 2,500 गेला मस्त पैकी दादरला गेला. दादरला गेल्यानंतर चक दुकानामध्ये गेला. आणि मग हे पाहतो मस्त पैकी पर्यंत लोंबेपर्यंत गंटन घेतली. एक चपली हार बांगड्या घेतल्या. त्या कानामध्ये घेतले 2,500 समजून जा तुम्हाला. मला कशाबद्दल बोलायचं. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी घेतल्यानंतर आल्यानंतर तिने आल्यात विचारलं आपला काम झाला का. तो म्हणतो झाला काही टेन्शन घेऊ नकोस कर तयारी. लग्नाला यायची. आता आपली बहीण 2 दिवस अगोदर येतो ना. 2-3 दिवस अगोदर येतो ना आपली बहीण. आखडलेली असेल मग तिकडे आखडलेली असेल. प्रत्येकाला अनुभव आहे आखडलेली. झाली तयारी झाली मस्त पैकी. साडी पैठणी लावली आणि मस्त पैसा कुर्ता घातला आणि निघले. आता तिचा भाऊ होता दातिवलीचा. शरद महाराज दातिवलीचा भाऊ होता. आता दातिवली ते आम्हाला रिक्षा
नव्हत्या. आपल्याला लाईनीत जावं लागायचं आणि पुलाजवळ गेली की भीती वाटायची. आमच्या पुलाजवळ गेली भीती वाट आणि मग निघली टाटा बाटाने मस्त पैकी तयार होऊन गळ्यामध्ये गंडन मोठी मस्त हार आहे बांगडे आहेत आणि चालले आपल्या पुलाजवळ गेल्यानंतर तिला असा वाटला जरा दम बसूया आपल्या पुलावर. आपण बसला उठा होता पुलाला आणि बसल्यानंतर तिकडनं 4 महारथी आले. 4 महारथी. किती? 4 महारथी आले. एकाला खुणवतो त्याला सांगतो हे बाबा बघता काय या बाईला भरपूर कावीळ झालेली आहे. या बाईला भरपूर कावीळ झाले. कावीळ उतरायची का? आता काय ते होते 4 चोर. गेले बसले एक पाचला 2 बसले तिकडे कोण बसले टाका दे दिसलं पाहिजे ना. हा दिसलं पाहिजे. आणि मग झाली ना कार्ड सांगलं. हे बाई कार्ड सांगलं कसं का आम्ही विकत घेऊन आले. बस एकदा मार खाशील जाम तर ते इकडे आणि तो काही पकडली इकडे काही सोडली नाही. दागिने माका बुक्या मारून त्याला खाली पाडलेलं तिला ओ बघता काय धावा ओ काय करू कशाला मी खोट्यासाठी मार खाऊ विठाड. खोट्यासाठी मी कशाला मार खाऊ मला माहिती खोटे आहेत. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पारियसी. आपल्याला जी गोष्ट करून घ्यायची आहे ज्यावेळी आपला जो लाभ झालेला आहे तो लाभ आपल्याला जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. त्याचे फळ आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त झालं आणि प्राप्त झाले तुकाराम महाराज प्राप्त झाल्यानंतर लाभ झाला. आता लाभ झाल्यानंतर साधू संतांना शरण गेल्यानंतर लाभ होतो आणि लाभ झाल्यानंतर काय सेवा करायची आपण दुसऱ्या चरणामध्ये बरोबर मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास संतांचा दास झालो आपण नाही का. पुढे आस उरे ना कोणती आस आमची भरपूर आज झाली ना भरपूर. मला सुद्धा जीवनगौरव पुरस्कार मी कधीच लावत नाही पुढे जीवनगौरव पुरस्कृत. अरे ज्या महात्म्याने तुम्हाला ज्या पदावर सोडले ती कमी पद होत आहे का. माझी नौका किनारीला लावली रे माझी दयाळू माझी नौका किनारीला लावली रे माझी दयाळू माझी नौका किनारीला लावली रे माझी दयाळू माझी नौका किनारीला लावली रे माझी दयाळू
मनुष्याने ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपाळू नारायण दिला. असे अजून कुठला अधिकार पाहिजे तुम्हाला? श्रीपाद बाबाने तुम्हाला एवढ्या अधिकार पर्यंत पोहोचवलेला आहे. हा अधिकार जन्मजन्मी अजिबात तुम्हाला त्याचं खंडन होणार नाही. एवढा मोठा अधिकार दिलेला म्हणून संतदान कृपा केली. कृपादान संतांनी केली. कृपा केली ही कृती केली. कल्पांतही सरेना कधी तुमचं सांगणार नाही. तरी सुद्धा आम्ही त्या कृपेला, आम्ही त्या पदाला, आमचं हे पाहिजे, आमचं ते पाहिजे. बाबांनो याच्यामध्ये अजिबात राहू नका. संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार आपल्याला दिलेला आहे. गुरुवर्य ना मोठा, केवढा मोठा अधिकार आहे. बाबा 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 ही सहज पदवी कोणाला भेटत नाही. कृपादान केली संती कल्पांती सरेना. एवढी कृपा आपल्यावर केलेली, कधी तुमचा तो नाव कट होणार नाही. कधी सरणार नाही. गुरुवर्य हरिभक्त पारायण अमुक तमुक 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 तमुक. पुढे काय मग कोणी सांगतो दास्यत्व, कोणी सांगतो अमुक तमुक तमुक. आपणच सांगतो लोकांना की तुम्ही या पदव्या घेऊन काय फायदा, आणि आपणच चाललंय. आपण जो श्रीपाद बाबाने जी पदवी दिलेली, श्रीपाद बाबाने जी पदवी दिलेली, त्या पदवीच्या पाठीमागे बाबा नसताना आपण पदवी निर्माण केली. आपण बाबाचे मोठे झालो. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा त्याचे अंगी, दया क्षमा त्याचे जगी क्षमा शांती अशा प्रमाणे आपण असं राहायला पाहिजे की जेणेकरून साधू संतांच्या मार्फत गेलं पाहिजे. जसं आपल्या गुरु वगैरे गेलं तसं करायला पाहिजे. मग आपण मोठं झालो का त्यांच्यापासून आहे ना. त्यांना पदवी आपण आता सर्वांनी दिली. राष्ट्रीय सर्वांनीच ना. आपण भेटली म्हणजे सर्वांच्या सानिध्यात भेटलं ना. ते एकट्याच्या सर्वांच्या सानिध्यात सर्वांनाच. मग ही पदवी आपण शोधतो, आपल्याला शोधतो का पुढची? आपण तिथपर्यंत आहोत का? तिथपर्यंत आहोत, पण आपण तसं केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याला आपण एक
हो